नमस्कार मित्रांनो, माझं नाव वेदराज राठोड. क्लिअरिटी ऑफ कन्सेप्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना गुड न्यूज मिळालेलीच आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की DHS एक्झाम आलेली आहे आणि तुमचं काय फॉर्म भरणं पण चालू झालेलं आहे. ठीक आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांनाच आधीच काय करतो, एक्झामसाठी शुभेच्छा देतो आणि आता तुम्हाला आपल्या चॅनलबद्दल थोडा माहिती सांगतो. ठीक आहे, तुमचं अभ्यासाची मित्रांनो दोन प्रकारची स्ट्रॅटेजी असते. एक पहिलं म्हणजे काय, तर तुम्ही थेरीचा अभ्यास करता आणि दुसरी गोष्ट काय म्हणजे तुम्ही क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करता. ठीक आहे, तर आता एकदम जवळ आलेली आहे. मे बी सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये काय तुमची एक्झाम होणार आहे. ठीक आहे, तर थेरीचा अभ्यास तुम्ही कंप्लीट केलेला आहे किंवा कंप्लीट करणं चालू आहे असं आपण समजूया. आणि तुमच्यासाठी आपण आपल्या चॅनलवर काय आणलेलं आहे यावेळेस, तर क्वेश्चन आन्सर प्रॅक्टिसची सिरीज. फक्त एखादा व्हिडिओ नाही, दोन व्हिडिओ नाही, तर आपण सगळ्या सब्जेक्टचं काय करणार आहोत, तुम्हाला ॲटलिस्ट 100 to 200 100 ते 200 क्वेश्चन तुम्हाला काय आपण प्रोव्हाइड करणार आहोत आणि एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन राहणार आहे. आम्ही काय केले ते ट्राईड अँड टेस्टेड क्वेश्चन आहे असं तुम्ही समजा, जे यापूर्वी एक्झाममध्ये आलेले आहे किंवा येऊ शकतात. मोस्ट ऑफ क्वेश्चन तर जुने एक्झाममध्ये आलेलेच आहे. तुम्ही जसे क्वेश्चन पेपर रेफर करता तेव्हा तुम्हाला कळेल. ठीक आहे, तर आज आपण काय करणार आहोत, न्यूट्रिशन या विषयाचे 50 क्वेश्चन आपण प्रॅक्टिस करणार आहोत. फक्त तुम्हाला क्वेश्चन आन्सर वाचूनच नाही दाखवणार, तर त्यामागे ज्या क्वेश्चनमध्ये स्पेसिफिकली लॉजिक आहे, ॲन्सर कसे येते, तर ते सगळं तुम्हाला आम्ही काय समजून सांगणार आहे. ठीक आहे, तर जास्त वेळ न वाया घालवता आपण काय करू, लगेच चालू करूया. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ज्याप्रमाणे आम्ही यूट्यूब व्हिडिओ आणून मदत करतो त्याचप्रमाणे आमचा आत्मविश्वास तुम्ही कसा वाढवू शकता, तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून, शेअर करून आणि सबस्क्राईब करून. चला तर लगेच व्हिडिओ स्टार्ट करूया. न्यूट्रिशनचे 50 क्वेश्चन अँड आन्सर चालू करूया. चला मित्रांनो, तर पहिल्या क्वेश्चनपासून आपण सुरुवात करूया. तर काय म्हणते, आपण क्वेश्चन वाचूया पहिले. विच इज द बेसिक स्ट्रक्चर युनिट ऑफ द प्रोटीन्स. याचा अर्थ काय की प्रोटीन बनलेलं कशापासून आहे. ठीक आहे, तसं बेसिक स्ट्रक्चर काय आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला माहीत आहे सेंट्रल नर्वस सिस्टमचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे, तर नर्व सेल. त्याचप्रमाणे हा इथं क्वेश्चन आहे की काय, विच इज द बेसिक स्ट्रक्चर युनिट ऑफ द प्रोटीन्स. तर आपण ऑप्शन वाचूया. फर्स्ट आहे ग्लुकोज, देन फॅट्स, अमिनो ॲसिड आणि विटॅमिन ए. तर तुम्हाला माहीत आहे तर प्रोटीनचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे, तर इट इज अमिनो ॲसिड. तर अमिनो ॲसिड काय राहणार, आपलं करेक्ट ॲन्सर राहणार. तर अमिनो ॲसिड काय आपलं इथं करेक्ट ॲन्सर आहे. पण आपल्याला माहीत पाहिजे की आपल्या एका जेनेटिक कोडमध्ये किती अमिनो ॲसिड असतात. ठीक आहे, तर स्टँडर्ड जर आपण विचार जर केला तर 20 अमिनो ॲसिड असतात एका जेनेटिक कोडमध्ये. ठीक आहे, तर एक क्वेश्चन आपला क्लिअर झाला. आपण लगेच दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. हां, चला दुसरा क्वेश्चन. विच अमॉंग द फॉलोइंग इज द मॅक्रो न्यूट्रियंट. बघा क्वेश्चनमध्ये काय लिहिलं आहे, मॅक्रो न्यूट्रियंट. मॅक्रो आणि मायक्रो अशा दोन प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये न्यूट्रियंट असतात, तुम्हाला माहीत आहे मित्रांनो. मॅक्रोचा अर्थ काय होते, तर मॅक्रो म्हणजे मोठा, याचा अर्थ काय, तर मोठ्या प्रमाणात आपल्या बॉडीला लागणारा. आणि मायक्रोचा अर्थ काय होते, लहान, छोटा, म्हणजे त्याची काय आपल्या बॉडीला खूप कमी प्रमाणात गरज असते. ठीक आहे, तर मॅक्रो न्यूट्रियंट विचारलेलं आहे. तर आपण ऑप्शनकडे बघूया. काय, वॉटर, विटॅमिन, मिनरल्स आणि कार्बोहायड्रेट. ठीक आहे, तर मॅक्रो तुम्हाला मी पहिले सांगितलं, मॅक्रो म्हणजे काय मोठा, याचा अर्थ यापैकी आन्सर काय असेल आपला कार्बोहायड्रेट. ठीक आहे, तर कार्बोहायड्रेट सोबत आणखी आपल्या मॅक्रो न्यूट्रियंट्स कुठले असणार आहे, तर फॅट्स अँड प्रोटीन्स. फॅट्स अँड प्रोटीन्स. ठीक आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स हे काय झालं आपले मॅक्रो न्यूट्रियंट. तर मग मायक्रो कुठले, तर विटॅमिन्स अँड मिनरल्स आर द मायक्रो न्यूट्रियंट. ठीक आहे, दोन्ही गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या. लगेच आपण तिसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, थर्ड काय, मॅच द फॉलोइंग पेअर. म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला काय दिलं आहे, सगळे न्यूट्रियंट्स दिले आणि दुसरीकडे त्यांचे काय स्पेसिफिक फंक्शन दिलेले आहे. ठीक आहे, तर आपण बघूया पहिले एका साईडचे वाचूया. कार्बोहायड्रेट अँड फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स आणि वॉटर. दुसऱ्या साईडला काय दिलं आहे, बॉडी बिल्डिंग प्रॉडक्ट्स, प्रोटेक्टिव्ह फूड, एनर्जी गिविंग फूड आणि नो एनर्जी. ठीक आहे, तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कार्बोहायड्रेट आणि फॅट काय मॅक्रो न्यूट्रियंट आहे, आपल्या बॉडीला जास्त प्रमाणात त्याची गरज आहे. याचा अर्थ कार्बोहायड्रेट आणि फॅट काय, तर देज आर द एनर्जी गिविंग फूड्स. हे आपल्याला काय देतात, एनर्जी देतात. ठीक आहे, किती देतात, काय देतात ते आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर काय म्हणतं प्रोटीन्स. तर प्रोटीनचं आपल्या बॉडीमध्ये काय, प्रोटीन आर द बॉडी बिल्डिंग
न्यूट्रिएंट्स. ठीक आहे, बॉडी बिल्डिंगचं काम करून करते आपल्या बॉडीमध्ये तर प्रोटीन्स करतात. तर मग विटॅमिन्स आणि मिनरल्सचं काय फंक्शन आहे, तर देज आर द प्रोटेक्टिव्ह फूड्स. ठीक आहे, वेगवेगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये ते आपल्याला काय कामी येतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, प्रोटेक्टिव्ह फूड्स. तुम्हाला माहीत आहे सगळे विटॅमिनची डिफिशियन्सी झाली तर डिसऑर्डर होते, इम्युनिटी वीक होते. म्हणजे ते आपल्याला काय करतात, विटॅमिन्स आणि मिनरल्स वेगवेगळ्या डिफिशियन्सी डिसऑर्डरपासून आपल्याला प्रोटेक्ट करतात आणि आपली इम्युनिटी बूस्ट करतात. ठीक आहे, त्यानंतर वॉटर. तर वॉटरपासून काय कुठल्याही प्रकारची एनर्जी मिळत नाही, तरी आपण वॉटरला काय म्हणतो, फ्लुइड ऑफ लाईफ आहे. ज्याप्रमाणे ब्लड आहे, पाण्याशिवाय पण आपण जास्त दिवस जगू नाही शकत, पण पाण्यापासून कुठल्याही प्रकारची एनर्जी मिळत नाही मित्रांनो. तर हे तिन्ही क्वेश्चन तुमच्या लक्षात आले असं गृहीत धरूया आणि आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे डेली रिक्वायरमेंट्स ऑफ द प्रोटीन. म्हणजे प्रोटीनची आपल्या बॉडीला डेली रिक्वायरमेंट किती आहे. ठीक आहे, याप्रमाणे कार्बोहायड्रेटची असते, फॅटची असते, विटॅमिन मिनरल्स असतात, RDA तुम्हाला माहीत आहे, रिकमेंडेड डेली अलाउन्स. पण प्रोटीनवरचा क्वेश्चन काय खूप वेळा आलेला आहे. तर आपण ऑप्शन बघूया. 2 ग्राम पर kg पर डे, 3 ग्राम पर kg पर डे, 4 ग्राम पर kg पर डे और 0.8 ग्राम टू 1 ग्राम पर kg पर डे. ठीक आहे, तरी तर करेक्ट आन्सर काय मित्रांनो, तर 0.8 टू 1 ग्राम पर kg पर डे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय करू, 0.8 टू 1 सांगितलं आहे, काही बुकमध्ये 0.8 आहे तर काही बुकमध्ये 1 ग्राम आहे. ठीक आहे, तर आपण काय करू, एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, जर माझं वेट 60 kg आहे, किती 60 kg. ठीक आहे, आणि प्रोटीन रिक्वायरमेंट किती आहे, 1 ग्राम पर kg पर डे. दररोज मला किती लागणार आहे, तर ते आपल्याला विचारलेलं आहे. तर 60 kg जर माझं वेट असेल तर मला प्रोटीन किती लागेल, 60 ग्राम. ठीक आहे, आणि हे मला कसं लागेल, पर डे. ठीक आहे, आलं तुम्हाला हे चारही क्वेश्चन लक्षात. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. हां, तर नेक्स्ट क्वेश्चन काय, फॉलोइंग आर द इसेन्शियल अमिनो ॲसिड एक्सेप्ट. ठीक आहे, असे जे क्वेश्चन असतात ते थोडाफार ट्रिकी क्वेश्चन असतात. आपल्याला चांगल्यानं त्यांच्याकडे काय बघायचं आहे, क्वेश्चन चांगल्यानं वाचायचं आहे. कधी कधी काय होतं, एक्झामच्या प्रेशरमध्ये घाईमध्ये आपल्याकडून काय आपल्याला ॲन्सर येत असून पण आपल्याकडून काय होऊन जाते, चूक होऊन जाते. तर ही चूक होण्यासाठी क्वेश्चन पहिले प्रॉपरली वाचायचं आहे. फॉलोइंग आर द इसेन्शियल अमिनो ॲसिड एक्सेप्ट. याचा अर्थ काय, 4 पैकी 3 इसेन्शियल अमिनो ॲसिड असतील आणि 1 नसेल. ठीक आहे, पण आपल्याला हे तर माहीत पाहिजे ना की इसेन्शियल अमिनो ॲसिड म्हणजे काय. तर इसेन्शियल अमिनो ॲसिड म्हणजे काय होतात, जे अमिनो ॲसिड, जे प्रोटीन्स आपली बॉडी प्रोड्यूस नाही करू शकत, ते आपल्याला बाहेरून फूड प्रॉडक्टमधून घ्यावं लागतात, त्याला आपण काय म्हणतो, इसेन्शियल अमिनो ॲसिड. आणि जे अमिनो ॲसिड आपल्या बॉडी तयार करू शकते त्याला आपण काय म्हणतो, नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड. ठीक आहे, तर असे कुठले अमिनो ॲसिड आहे जे आपल्या बॉडीसाठी इसेन्शियल आहे, तर असे तुम्हाला माहीत असेल टोटल किती, 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड आहेत. ठीक आहे, पण तुम्हाला काय हे माहीत जर नसले तर इझिली क्वेश्चन तुम्ही काय चुकवाल. तर त्यासाठी एक ट्रिक आहे तुम्हाला लक्षात ठेवायला. तर इसेन्शियल अमिनो ॲसिड कसे लक्षात ठेवायचे, तर बघा, तुम्ही यापूर्वी आता कसं नीटची एक्झाम देऊन पास होता, यापूर्वी PMTची एक्झाम होती. ठीक आहे, तर त्याप्रमाणे बघूया. आय लव अँड लाईक PMT दॅट इज व्हेरी हार्ड, दॅट इज व्हेरी हार्ड, व्हेरी हार्ड. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता की तुम्ही सगळे मेडिकल फील्डला आहात. आता नीट आहे, यापूर्वी PMTची एक्झाम होती पण तुम्हाला ती काय आवडत होती आणि काय तुम्ही त्याच्यावर प्रेम पण करत होता. कशासाठी, तर तुम्हाला लागायचं आहे म्हणून. ठीक आहे, मेडिकल फील्डला यायचं आहे, कोणाला MBBS हवं असेल, कोणाला BDS हवं असेल, कोणाला BSc नर्सिंग करायची असेल, त्याप्रमाणे. तर काय म्हटलं, आय लव अँड लाईक PMT दॅट इज व्हेरी हार्ड. अरे हे पण मी तुम्हाला का सांगतो, तर याच्यामध्येच काय लपलेलं आहे, तुमचं इसेन्शियल अमिनो ॲसिड लपलेलं आहे. तर एक एक मी तुम्हाला सांगतो. आय फॉर आयसोल्युसिन. ठीक आहे, नावं तुम्ही नोट करून घेऊ शकता. आय फॉर आयसोल्युसिन, L फॉर ल्युसिन, त्यानंतर लायसिन, P फॉर फेनिल अल्नाइन, M फॉर मिथेनॉइन, T फॉर थेरॅनॉइन. देन 2 वेळा T आले, T फॉर ट्रिप्टोफन, त्यानंतर काय V फॉर व्हॅलिन आणि H फॉर हिस्टिडिन. ठीक आहे, एकदा परत रिपीट करतो तुम्हाला. इसेन्शियल अमिनो ॲसिड कुठले आहे, आयसोल्युसिन, ल्युसिन, लायसिन, फेनिल अल्नाइन, मिथेनॉइन, थेरॅनॉइन, ट्रिप्टोफन, व्हॅलिन आणि हिस्टिडिन. ठीक आहे, हे झालं आपले 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड. आता बघूया, ल्युसिन पण आहे, लायसिन पण आहे, व्हॅलिन पण आहे. याचा अर्थ अर्जिनिन काय,
आर्जिनाइन इज द नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड. ठीक आहे, पण एवढं लक्षात ठेवा की आर्जिनाइन इज इसेन्शियल इन द फिटल लाईफ किंवा चाइल्ड लाईफ. जेव्हा बेबी छोटं असतं तेव्हा आर्जिनाइन पण काय असतो त्यांच्यासाठी इसेन्शियल असतो. पण सध्या आपण इथे या क्वेश्चनशी डील करतोय तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की आपण ॲडल्टमध्ये जर विचार केला तर आर्जिनाइन काय आपला नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड आहे. ठीक आहे, तर या क्वेश्चनचा आन्सर काय होऊन जाईल, 61 म्हटलं होतं आर्जिनाइन. ठीक आहे, तर चला मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला काय इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल मधला फरक कळला. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय, प्रोटीन प्रोव्हाइड हाऊ मच एनर्जी फ्रॉम 1 ग्राम. 1 ग्राम ऑफ प्रोटीनपासून तुम्हाला किती एनर्जी मिळते. ठीक आहे, तर हे तीनही फेवरेट क्वेश्चन आहे. प्रोटीनपासून किती मिळते, फॅटपासून किती मिळते आणि कार्बोहायड्रेटपासून किती मिळते. तर इथे बघूया आपण प्रोटीनपासून किती मिळते आपल्याला 4 किलो कॅलरी पर 1 ग्राम ऑफ द प्रोटीन. आता आपल्याला कार्बोहायड्रेटची पण माहीत पाहिजे, तर कार्बोहायड्रेटची पण किती आहे, कार्बोहायड्रेटची पण 4 ग्रामच आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला फॅटची पण माहीत पाहिजे. पुढे क्वेश्चन येईलच फॅटचा, पण तरी तुम्हाला मी आता सांगून देतो. फॅटपासून मिळते आपल्याला 9 किलो कॅलरी फ्रॉम 1 ग्राम ऑफ फॅट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. हां, विच ऑफ देज आर द फंक्शन्स ऑफ द प्रोटीन. प्रोटीनचे फंक्शन विचारलेले आहे, कुठले कुठले आहे. एक तर आपल्याला माहीतच आहे, आपण ऑप्शनकडे न बघता सांगू कशाचा, बॉडी बिल्डिंगचा. त्यालाच काय म्हणतो, मेंटेनन्स किंवा विअर अँड टिअर. विअर अँड टिअर म्हणजे आपल्या बॉडीमध्ये नवीन सेल बनत राहतात, काही सेलची डेथ होत राहते, लायसिस होत राहतं. तर हे नवीन सेल बनवण्याचं काम कोण करतं, तर आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन करते. म्हणून आपण काय म्हणतो ना, मेंटेनन्स ऑफ द बॉडी बिल्डिंग अँड रिपेअर, किंवा यालाच काय म्हणतो विअर अँड टिअर मेकॅनिझम. विअर अँड टिअर लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, आपण 4 ऑप्शन बघतो, त्यांनी आपल्याला फक्त काय विचारलं आहे, प्रोटीनचे फंक्शन विचारले आहे. पण आपण एक्सप्लेनच करत चाललो जाऊ. मेंटेनन्स ऑफ द ऑन्कोटिक प्रेशर. आता ऑन्कोटिक प्रेशर तुम्हाला माहीत आहे, कुठलं प्रोटीन करते तुम्हाला एक्झॅक्ट, तर 3 प्रोटीन माहीत आहे तुम्हाला, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रोनोजिन. तर अल्ब्युमिनबद्दल तुम्ही याच्या पहिला ऐकलेलं आहे. तर अल्ब्युमिन काय करते, ऑन्कोटिक प्रेशर एक्झर्ट करते. ठीक आहे, फॉनच्या दृष्टिकोनातून आणि MSNच्या दृष्टिकोनातून पण हा तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर काय म्हणते, इम्युनोग्लोब्युलिन्स आर द प्रोटीन्स. जे इम्युनोग्लोब्युलिन्स आहे तुम्हाला माहिती आहे कुठले, GAMED. हे काय झाले, IgG, IgA, IgM, IG आणि IgD. तर इम्युनोग्लोब्युलिन्स काय, हे पण सगळे काय प्रोटीनपासून बनलेलं आहे. आणखी काय म्हणते, हेल्प्स इन द ब्लड क्लॉटिंग. तर जेव्हा तुम्ही क्लॉटिंगचं काय मेकॅनिझम वाचलं असेल तर तुम्हाला माहीत असेल, तर फायब्रिनोजिन हा काय एक प्रकारचा क्लॉटिंग फॅक्टर आहे, बरोबर ना. याचा अर्थ आपला आन्सर काय होऊन जाईल, ऑल ऑफ दिस. ठीक आहे, तर हे 4ही प्रोटीनचे फंक्शन आहे. हे एका ठिकाणी यासाठी घेतलं आहे की तुम्हाला काय वेगवेगळे क्वेश्चन जरी विचारले तरी तुम्ही इझिली आन्सर करू शकता. आलं असेल तुमच्या लक्षात की प्रोटीनचे फंक्शन कुठले आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. विच इज द रिचेस्ट सोर्स ऑफ द प्रोटीन. प्रोटीनचा आपल्याला काय रिचेस्ट सोर्स विचारलेला आहे. ठीक आहे, एकदा परत बघा काय क्वेश्चनमध्ये रिचेस्ट सोर्स म्हणजे सगळ्यात जास्त प्रोटीन कशापासून मिळते. तर आपण ऑप्शन बघूया, एग्स, फिश, मिल्क आणि चिकन ब्रेस्ट. तर या 4ही सोर्सपासून आपल्याला प्रोटीन मिळते. पण इथे काय विचारलं आहे, रिचेस्ट सोर्स म्हणजे सगळ्यात जास्त प्रोटीन कशापासून मिळते, तर चिकन ब्रेस्ट. जे कोंबडी जे आपण खातो, चिकन खातो, त्याची जे ब्रेस्ट असते त्याच्यापासून आपल्याला जे प्रोटीन मिळतं ते रिचेस्ट सोर्स असतं. आणि कधी कधी क्वेश्चन येऊ शकतो की चिकन ब्रेस्टपासून किती प्रोटीन मिळते रे बाबा, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की 31 ग्राम ऑफ प्रोटीन फ्रॉम 100 ग्राम ऑफ चिकन ब्रेस्ट. किती, 31 ग्राम. 31 ग्राम प्रोटीन मिळतं कशापासून, चिकन ब्रेस्टपासून. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय, विच फूड प्रॉडक्ट इज कन्सिडर्ड ॲज द रेफरन्स प्रोटीन. ठीक आहे, आता तुम्हाला रेफरन्स प्रोटीनचा अर्थ माहीत पाहिजे, बरोबर. आताच आपण काय बोललो, इसेन्शियल अमिनो ॲसिड आणि नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिडबद्दल. तर रेफरन्स प्रोटीन म्हणजे काय, असं फूड प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये सगळे नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड प्रेझेंट असतील. काय बोललो, सगळे नॉन इसेन्शियल इसेन्शियल अमिनो ॲसिड प्रेझेंट असतील आणि त्याचं NPO जे असतं, NPO इज 100%. आता NPO म्हणजे काय, तर नेट प्रोटीन युटिलायझेशन. म्हणजे त्या फूड प्रॉडक्टमध्ये जे प्रोटीन अवेलेबल आहे ते काय 100% यूज झालं पाहिजे, त्याला आपण म्हणतो NPO. तर या 4ही ऑप्शनमधून
कुठला आपल्याला असं रेफरन्स प्रोटीन आहे बघूया. एग्ज आहे, सोयाबीन आहे, पल्सेस आहे आणि लेग्युम्स आहे. हे तीनही काय तर प्लांट सोर्स आहे. पण ॲनिमल सोर्समध्ये जो एग्ज आहे, ठीक आहे, हा आहे आपला रेफरन्स प्रोटीन. एक काय रेफरन्स प्रोटीन. रेफरन्स प्रोटीन म्हणजे एकदा परत सांगतो की ज्यामध्ये सगळे इसेन्शियल अमिनो ॲसिड चांगल्या म्हणजे गुड प्रपोर्शनमध्ये काय असतात, प्रेझेंट असतात आणि ज्याचं NPO किती असतं, 100% असतं. क्वेश्चन आलेला आहे म्हणून हा क्वेश्चन घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट काय म्हणते, विच फूड इल्ड्स द हायेस्ट अमाऊंट ऑफ द एनर्जी. आताच आपण बघितलं की हायेस्ट अमाऊंट ऑफ एनर्जी कोणापासून मिळते. तर ऑप्शन बघूया, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स आणि विटॅमिन्स. तर कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं तर आपल्याला माहीत आहे, दोघांपासून किती मिळते तर 4 किलो कॅलरी मिळते आणि फॅट्सपासून काय मिळते तर 9 किलो कॅलरी मिळते. याचा अर्थ विच फूड इल्ड्स द हायेस्ट अमाऊंट ऑफ एनर्जी, याचा आन्सर काय होईल, फॅट्स इल्ड्स द हायेस्ट अमाऊंट ऑफ द एनर्जी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. काय म्हणतं, फॉर्मेशन ऑफ द ग्लुकोज फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट फूड इज टर्म ॲज. ग्लुकोजचं जे फॉर्मेशन होते नॉन कार्बोहायड्रेट फूडपासून, कार्बोहायड्रेटपासून ग्लुकोज बनते एवढं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण प्रोटीन आणि फॅटपासून पण काय होते, ग्लुकोज बनते. तर ती प्रोसेस असते, त्या प्रोसेसचं नाव काय असं म्हटलं आहे, ग्लायकोजेनोलिसिस, ग्लुकोनिओजेनेसिस, ग्लायकोलिसिस आणि ग्लायकोजेनेसिस. हे बघा मित्रांनो, या चारही टर्मिनॉलॉजी आहे या कन्फ्युजिंग आहे. तर आपल्याला प्रॉपर मिनिंग माहीत पाहिजे. काय म्हटलं, फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज, याचा अर्थ काय झाला, ग्लुकोजेनेसिस. पण काय म्हटलंय, फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट फूड म्हणजे अदर दॅन कार्बोहायड्रेट, प्रोटीन किंवा फॅटच आहे मग एनर्जी देणारे. तर त्याच्यापासून जे ग्लुकोज बनते ती प्रोसेस आहे, त्याला आपण म्हणतो ग्लुकोनिओजेनेसिस. निओ म्हणजे नवीन पदार्थ, कार्बोहायड्रेटला सोडून दुसऱ्या कुठल्या पदार्थापासून जर ग्लुकोज बनत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ग्लुकोनिओजेनेसिस. आता ग्लायकोलायसिस, लायसिसचा अर्थ काय होतं, ब्रेकडाऊन. याचा अर्थ काय तर ग्लायकोजेनला ब्रेकडाऊन करणं. ठीक आहे. त्यानंतर काय, ग्लायकोजेनेसिस. जेनेसिसचा अर्थ काय होतं, फॉर्मेशन, बनवणं. तर ग्लायकोजेनला बनवण्याच्या प्रोसेसला आपण ग्लायकोजेनेसिस म्हणतो. देन ग्लायकोजेनेलिसिस हे पण काय एक प्रकारचं ग्लायकोजेनचं ब्रेकडाऊन करण्याची प्रोसिजर आहे. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं आता की अदर दॅन कार्बोहायड्रेटपासून जर आपण एनर्जी जर बनवली, ग्लुकोज बनवलं, तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ग्लुकोनिओजेनेसिस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय, विच अमॉंग द फॉलोइंग इज डायसॅक्राइड. आता डायसॅक्राइड म्हणजे काय ते समजून घ्या. डायसॅक्राइड म्हणजे काय, असा ग्लुकोज ज्याच्यापासून 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल भेटतात. ठीक आहे. मोनोसॅक्राइडचा अर्थ काय होईल, एकच ग्लुकोज मॉलिक्यूल राहील. आणि डायसॅक्राइड म्हणजे काय, त्याच्यापासून 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल मिळणार आपल्याला. तर असे 3 आहेत, तर ते आपल्याला लक्षात असायला पाहिजे. काय, त्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे, त्याला म्हणतो आपण SML. ठीक आहे, SML बरोबर. तर हे काय झालं, सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज हे तिन्ही काय झाले, डायसॅक्राइड झाले. तर चला आता आपण ऑप्शनकडे बघूया. ऑप्शनमध्ये काय, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज आणि सुक्रोज. तर सुक्रोज काय आपला डायसॅक्राइड आहे. ठीक आहे. 2 डायसॅक्राइड कुठले सांगितले तुम्हाला मी, माल्टोज आणि लॅक्टोज. अरे मग हे तीनही राहिलेले काय, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज. तर हे तिन्ही काय असतील, मोनोसॅक्राइड. ठीक आहे. आलं तुमच्या लक्षात, मोनोसॅक्राइड आणि डायसॅक्राइड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. विच शुगर इज ऑल्सो कॉल्ड एज मिल्क शुगर. मिल्क शुगर म्हणजे काय, एकदा परत क्वेश्चन बघा. कोणत्या शुगरला आपण मिल्क शुगर म्हणतो, याचा अर्थ काय, तो शुगर कुठं प्रेझेंट असला पाहिजे, मिल्कमध्ये. ऑप्शन बघूया आपण काय म्हणते, ग्लुकोज, फ्रुक्टोज, माल्टोज आणि लॅक्टोज. तर या 4पैकी आपलं करेक्ट आन्सर राहील लॅक्टोज. लॅक्टोज जे असतं काय असतं, मिल्कमध्ये प्रेझेंट असतं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिल्क शुगर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज द फंक्शन ऑफ द कोलेस्टेरॉल. सॉरी, 13 नंबरचा क्वेश्चन पहिले घेऊया आपण. चला 30 नंबर घेऊया. PUFAs आर मोस्टली फाउंड इन. ठीक आहे. आता क्वेश्चनमध्ये शॉर्ट फॉर्म दिला आहे PUFA. तर आपल्याला माहीत पाहिजे PUFA म्हणजे काय,
तर पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, ठीक आहे, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, ठीक आहे. तर पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचा सोर्स काय एवढंच विचारलेलं आहे आपल्याला. तर आपण पहिले सोर्सकडे काय बघूया, एक नजर टाकूया. ॲनिमल फूड, प्लांट फूड, एग्स आणि मिल्क. आता मला सांगा एग्स आणि मिल्क कुठून मिळतं, ॲनिमलपासून मिळतं. याचा अर्थ काय, तिन्ही ऑप्शन सेम झाले, ठीक आहे. तर आपल्याकडे कुठं असा ऑप्शन आहे का की ऑप्शन ए, सी आणि डी आहे, नाही आहे. याचा अर्थ पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कुठून मिळतात आपल्याला, तर प्लांट फूडपासून किंवा प्लांट सोर्सपासून. तर आता बघा एकदम याच्यापेक्षा विरुद्ध, तर मग सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कुठून मिळणार आहे, तर ॲनिमल सोर्सपासून. आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कुठून मिळणार आपल्याला, तर प्लांट सोर्सपासून. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज द फंक्शन ऑफ द कोलेस्टेरॉल. तुम्हाला माहीत आहे आपल्या बॉडीमध्ये काय कोलेस्टेरॉलचं फॉर्मेशन कसं होतं वगैरे, ठीक आहे. तर आपण काय बघतो, कोलेस्टेरॉलचे फंक्शन बघतोय. सगळ्यात पहिले काय म्हणतं, फॉर्मेशन ऑफ बॉईल, ठीक आहे. कोलेस्टेरॉल बॉईल फॉर्मेशन करते का, हो, ठीक आहे. नेक्स्ट काय, प्रिकर्सर ऑफ ऑल स्टिरॉइड हार्मोन. आपल्या बॉडीमध्ये जे सगळे स्टिरॉइड हार्मोन बनतात ते कोणापासून बनतात, कोलेस्टेरॉलपासून बनतात का, तर हो, कोलेस्टेरॉलपासून बनतात. थर्ड काय, फॉर्मेशन ऑफ विटॅमिन डी. फॉर्मेशन ऑफ विटॅमिन डी. विटॅमिन डीबद्दल तुम्हाला माहीत आहे कशापासून मिळतं आपल्याला विटॅमिन डी, आपल्या स्किनच्या अंडर असतं. पण जेव्हा सनपासून जे UV लाईट येतात तर त्याच्यानंतर जी प्रोसेस होते त्या प्रोसेसनंतर काय बनतं आपल्या बॉडीमध्ये, विटॅमिन डी तयार होतं, ठीक आहे. त्याचा अर्थ हे चारही काय फंक्शन आहे कशाचे, कोलेस्टेरॉलचे. तर आपला आन्सर काय असणार आहे, ऑल ऑफ दिस, ठीक आहे. चारही फंक्शन लक्षात ठेवायचे आहे, क्वेश्चन आलेला आहे एक्झाममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, अमॉंग द फॉलोइंग आर द इसेन्शियल फॅटी ॲसिड. आता जसं तुम्हाला मी काय अमिनो ॲसिडबद्दल सांगितलं होतं इसेन्शियल, त्याचप्रमाणे काय फॅटी ॲसिडबद्दल आहे. तर जी आपली बॉडी काय सिंथेसाइज करू शकत नाही, आपल्याला ते कुठून घ्यावं लागतं, फूड प्रॉडक्टमधून घ्यावं लागतं, ठीक आहे. तर यासाठी एक सिंपल ट्रिक आहे, लाल म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, लाल, ठीक आहे. तर हे लाल म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले काय असणार आहे, लिनोलेनिक ॲसिड, आर्चिडोनिक ॲसिड, लिनोलेइक ॲसिड. हे तिन्ही काय आपले इसेन्शियल फॅटी ॲसिड. याचा अर्थ स्टिरिक ॲसिड काय असणार आहे आपला, नॉन इसेन्शियल फॅटी ॲसिड, ठीक आहे. सिंपल आन्सर आहे. ही ट्रिक लक्षात ठेवायची, LAL, लाल लक्षात ठेवायचं कशासाठी, इसेन्शियल फॅटी ॲसिडसाठी, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. विच लायपोप्रोटीन इज कॉल्ड ॲज गुड कोलेस्ट्रॉल. आता गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये ते आलेलंच आहे. तर आपण इथं फक्त आन्सर बघूया की गुड कोलेस्ट्रॉल आपण कशाला म्हणतो. तर गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे असं जे काय करतं आहे आपल्या बॉडीमधलं जे आपल्या ब्लड व्हेसल्स आहेत त्यांच्यामधलं जे कोलेस्ट्रॉल असतं त्याला ते कोलेस्ट्रॉल घेऊन कुठं नेतं, तर लिव्हरकडे नेतं बाईल फॉर्मेशनसाठी. तर त्याला आपण काय म्हणतो, गुड कोलेस्ट्रॉल, ठीक आहे. तर कुठलं आहे आपलं, HDL. HDL म्हणजे काय, तर हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन, दॅट इज कॉल्ड ॲज गुड कोलेस्ट्रॉल. तर बॅड कोलेस्ट्रॉलबद्दल पण नेक्स्टच क्वेश्चन आहे आपला. हां, तर आता काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच लायपोप्रोटीन ॲक्युमुलेट्स कोलेस्ट्रॉल इन द बॉडी बाय ट्रान्सपोर्टिंग इट टू द आर्टरीज अँड ऑल्सो इन्क्रीजेस द रिस्क ऑफ CAD. एकदम अपोजिट आहे. आता आपण बघितलं गुड कोलेस्ट्रॉल. गुड कोलेस्ट्रॉलचं काम काय होतं म्हटलं, तर आपल्या ब्लड व्हेसल्समध्ये ते काय करते, कोलेस्ट्रॉलला तिथे थांबून आहे तिथून काय करतं, लिव्हरकडे घेऊन जातं, ठीक आहे. पण बॅड कोलेस्ट्रॉल काय करतं, तर ते आपल्या बॉडीच्या ब्लड व्हेसल्समध्ये कोलेस्ट्रॉलला ट्रान्सपोर्ट करतं आणि त्यानंतर काय होते, प्लाक फॉर्मेशन वगैरे होते, ठीक आहे. आणि इट ऑल्सो इन्क्रीज द रिस्क ऑफ CAD. CAD तुम्हाला माहीत आहे, कोरोनरी आर्टरी डिसीज. आणि कोरोनरी आर्टरी कुठल्या आहे, तर आपल्या हार्टला जे ब्लड सप्लाय करतात त्या कुठल्या आहे, कोरोनरी आर्टरीज, ठीक आहे. आणि त्या जर ब्लॉक झाल्या तर काय येतं, हार्ट अटॅक येतं, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन येतं, ते तुम्हाला माहीत आहे, ठीक आहे. तर बॅड कोलेस्ट्रॉल कुठलं आहे याच्यामधलं, तर HDL तर आपला गुड आहे. याचा अर्थ LDL इट इज अ बॅड कोलेस्टेरॉल, ठीक आहे. आणि VLDL काय, आता हा पण प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, ठीक आहे. पण त्याला वेगळं मेन्शन करायची गरज नाही, कारण की VLDLचं अल्टिमेटली काय होतं, कन्व्हर्जन LDLमध्येच होतं. आणि LDL काय आपलं लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, ते काय आपला बॅड कोलेस्टेरॉल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. डिपॉझिशन ऑफ फॅट अँड कोलेस्ट्रॉल इन द वॉल्स ऑफ द आर्टरी. आता सांगितलं आपण, पण इथे काय आपल्याला टर्मिनॉलॉजी विचारलेली आहे. तर काय आपण ऑप्शन वाचूया, आथेरोस्क्लेरोसिस, आर्टरियोस्क्लेरोसिस,
RVHD आणि ऑल ऑफ दिस. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला RVHD काय, तर रेव्मॅटिक व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज. आपल्याला ऑप्शनपासून भटकवण्यासाठी काय, ॲन्सरपासून भटकवण्यासाठी तो ऑप्शन दिलेला आहे. तर हे दोन ऑप्शन आहे, आथेरोस्क्लेरोसिस आणि आर्टेरिओस्क्लेरोसिस. तर या दोनमधला डिफरन्स जाणून घ्या. आथेरोस्क्लेरोसिस हा आपला ॲन्सर आहे. ठीक आहे. डिपॉझिशन ऑफ द फॅट्स अँड कोलेस्ट्रॉल इन द वॉल्स ऑफ द आर्टरी. आर्टरीच्या वॉलमध्ये जे फॅटचं आणि कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन होतं त्याला आपण म्हणतो आथेरोस्क्लेरोसिस. अरे म्हणजे आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे काय मग, तर याला काय म्हणतो, हार्डनिंग ऑफ द आर्टरीज. आपल्या आर्टरीची काय हार्डनिंग जे होते त्याला आपण म्हणतो आर्टेरिओस्क्लेरोसिस. ठीक आहे. क्लिअर झालं तुम्हाला दोन्हीमधला डिफरन्स. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नॉर्मल लेवल ऑफ द ब्लड कोलेस्ट्रॉल इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलची नॉर्मल लेवल काय असते, तर नेहमी लक्षात ठेवायचं, इट इज ऑलवेज काय, लेस दॅन 200 mg/dl. नेहमी काय असते, कोलेस्ट्रॉलची लेवल लेस दॅन 200. तर आपण ऑप्शन बघूया काय म्हणते, 150 to 200, 200 to 300, 300 to 400 आणि नन ऑफ दिस. एकच ऑप्शन आहे. आपल्याला माहिती आहे की कोलेस्ट्रॉलची लेवल आपल्या बॉडीमध्ये नेहमी 200पेक्षा कमी राहिली पाहिजे. ठीक आहे. तर कुठलं आहे, सॉरी साईन चुकीचं दिले मी. ठीक आहे. लेस दॅन 200 असली पाहिजे. ठीक आहे. तर कुठला आहे, 150 to 200 mg/dl. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. डिफिशियन्सी ऑफ इसेन्शियल फॅटी ॲसिड कॉजेस विच कंडिशन. तुम्हाला आता मी काय इसेन्शियल फॅटी ॲसिडबद्दल सांगितलं, कुठले होते, लाल LAL. पण यांची जर डिफिशियन्सी जर झाली तर आपल्या बॉडीमध्ये कुठले डिसऑर्डर होतात, तर ते बघणं इम्पॉर्टंट आहे. आपण ऑप्शन बघूया, फ्रिनोडर्मा, टोल स्किन आणि रफ अँड ड्राय स्किन किंवा ऑल ऑफ दिस. तर तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये इसेन्शियल फॅटी ॲसिडची डिफिशियन्सी होते तेव्हा हे चारही काय होतात, सिम्पटम आपल्याला दिसून येतात किंवा डिसऑर्डर आपल्याला दिसून येतात. तर या क्वेश्चनचा आन्सर काय होऊन जाईल आपला, ऑल ऑफ द अबो किंवा ऑल ऑफ दिस. ठीक आहे. मागच्या क्वेश्चनचा आन्सर होता 150 to 200 mg/dl. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट BMI. BMI कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला बरेचदा काय झालेलं आहे, क्वेश्चनमध्ये सॉरी एक्झाममध्ये आलेलं आहे. तर आपण बघूया काय, वेट इन kg अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर, वेट इन ग्राम अपॉन हाईट इन सेंटीमीटर स्क्वेअर, देन हाईट इन मीटर स्क्वेअर अपॉन वेट इन kg. तर आपल्याला काय प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये फिरवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की आपला BMIचा फॉर्म्युला काय, वेट इन kg अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर. ठीक आहे. तर फॉर्म्युला तर माहीत आहे, पण आपल्याला फॉर्म्युलाचं काय अप्लिकेशन पण आलं पाहिजे, एकदा आपण काढून पण बघितलं पाहिजे, त्यामुळे आपल्याला कळेल. ठीक आहे. तर एक एक्झाम्पल घेऊया. तर काय आहे, सपोज माझं वेट 60 kg आहे. ठीक आहे. आणि माझी हाईट जी आहे ती 160 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. आपल्या फॉर्म्युलामध्ये काय, वेट इन kg अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय, हाईटला जे सेंटीमीटर आहे त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर आपल्याला काय सिंपल एक पॉईंट द्यावं लागतं, 2 0 मागे आणावं लागतात. तर 1.6 मीटर. ठीक आहे. 1.6 मीटर. पण समोर काय म्हटलं, हाईट इन मीटर स्क्वेअर, म्हणजे आपल्याला काय करायचा, हाईटचा स्क्वेअर करायचा आहे. पण 1.6 मल्टिप्लाइड बाय 1.6 जर केलं तर आपल्याला आन्सर येतं नियर अबाउट 2.56 किंवा 16चा स्क्वेअर करून घ्या 2.56. तर या फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त ही व्हॅल्यू पुट करायची आहे 60/2.56. हा काय झाला तुमचा BMI. ठीक आहे. बॉडी मास इंडेक्स. जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, तर कशासाठी, तर तुम्हाला हे लक्षात राहायला पाहिजे. एकदा परत सांगू, फॉर्म्युला कुठला आहे, तर इथला आन्सर कुठलं होऊन जाईल आपलं, पहिलंच आन्सर आहे वेट इन kg अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर. हा तुमचा काय झाला, बॉडी मास इंडेक्स. बघा मित्रांनो, तुम्हाला DHSचा पॅटर्न माहीत आहे. यापूर्वी मी सिलेबसचा व्हिडिओ पण काय केलेला आहे, अपलोड केला आहे.
40:60. 60 म्हणजे तुम्ही अदरचा अभ्यास करताय, पण नर्सिंगला पण काय तुम्हाला एकदम निग्लेक्ट करून चालणार नाही. आणि आपण यापूर्वी सिलेबसमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कुठले कुठले सब्जेक्ट मेन आहे आणि कुठे कुठे क्वेश्चन येतात. तर न्यूट्रिशनचा आपण पहिले व्हिडिओ यासाठी बनवतो, कारण की काय एकदम इझी सब्जेक्ट आहे आणि 100-150 क्वेश्चन जर तुम्ही वाचले तर तुमचे काय 2 ते 3 क्वेश्चन आरामात कव्हर होतात. म्हणून आपण ही क्वेश्चन आन्सर प्रॅक्टिस करत आहोत. ठीक आहे, तर कुठपर्यंत आलो होतो आपण? BMIच्या फॉर्म्युल्यापर्यंत. त्याच्यानंतर बघूया, विच अमॉंग द फॉलोइंग आर द फॅट सोल्युबल विटॅमिन एक्सेप्ट. बघा ऑप्शनमध्ये काय एक्सेप्ट दिलेलं आहे, याचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 3 काय फॅट सोल्युबल विटॅमिन आहे इथे आणि 1 काय असेल वॉटर सोल्युबल असेल. तो ऑप्शनमध्ये बघूया विटॅमिन डी, विटॅमिन बी अँड सी, विटॅमिन ए, विटॅमिन के अँड ई. तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे फॅट सोल्युबल विटॅमिन कुठलं आहे? ADEK. हे काय झालं आपल्या फॅट सोल्युबल विटॅमिन. ठीक आहे, तर मग उरलेले कोणते रे बाबा? तर उरले कुठले आपले बी अँड सी, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी. तर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि सी कुठले? वॉटर सोल्युबल. एखादा क्वेश्चन असेलच पुढे यावर. ठीक आहे, तर आपण आन्सरकडे येऊया. आपल्याला काय म्हटलं होतं? विच अमॉंग द फॉलोइंग आर द फॅट सोल्युबल विटॅमिन एक्सेप्ट. तर विटॅमिन डी पण आहे फॅट सोल्युबल, ए पण आहे, के आणि ई पण आहे. तर एक्सेप्ट म्हणजे कुठला? आता आन्सर राहील आपला विटॅमिन बी अँड सी. आणि मी तुम्हाला आता सांगितलं विटॅमिन बी अँड सी काय? देज आर द वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. काय म्हटलं आहे? नॉर्मल BMI फॉर ॲडल्ट मेल. ठीक आहे, तर याचा एक चार्ट दिलेला आहे खूप चांगला, तुम्ही वाचू शकता तो चार्ट. आपल्याला काय नॉर्मल BMI विचारलेला आहे. आताच आपण काय केलं, तुम्हाला BMIचा फॉर्म्युला सांगितला आहे आणि एक BMI पण काढून दाखवलं आहे एक्झाम्पल. तर नॉर्मल BMI किती असतो? तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतो मी, 19 to 25. 19 ते 25 जो BMI असतो तो असतो आपला नॉर्मल BMI. तर मग बाकीचे पण ऑप्शन काय ते पण आपल्याला एलॅबोरेट करायला पाहिजे. ठीक आहे, तर लेस दॅन 18. तर लेस दॅन जो 18 असतो त्याला आपण काय म्हणतो? अंडरवेट. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? अंडरवेट. आणि मग 19 ते 25 काय झालं आपलं? नॉर्मल. 19पेक्षा कमी म्हणजे 18पेक्षा कमी, तर तो काय झाला? अंडरवेट. आणि 25पेक्षा जास्त असेल तर तो काय असेल? ओव्हरवेट. ठीक आहे, तर त्या ओव्हरवेटमध्ये पण 3 प्रकारच्या कॅटेगरी असतात. एक असतं ओबेस, क्लास 1 ओबेसिटी, क्लास 2 ओबेसिटी आणि क्लास 3 ओबेसिटी. ओबेसिटीचे क्लास असतात, पण तुम्ही सध्या एवढं लक्षात ठेवा काय, तर 19 ते 25 आपला नॉर्मल आहे. 19पेक्षा कमी जर असेल तर तो झाला अंडरवेट आणि 25पेक्षा जर जास्त झाला तो झाला ओव्हरवेट. ठीक आहे, कुठे कुठे म्हणजे काय 24.5 ही पण व्हॅल्यू दिली आहे, पण तुम्हाला इझी पडावं यासाठी या प्रकारे काय ऑप्शनची अरेंजमेंट केलेली आहे. 18.5 to 24.5 असं काय असतं? नॉर्मल असतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. कन्सिडर द फॉलोइंग फंक्शन ऑफ विटॅमिन ए. विटॅमिन एचे आपल्याला फंक्शन कन्सिडर करायला सांगितलं आहे आणि कुठले आहे ते बघायचं. तर आपण ऑप्शन बघूया. सगळ्यात पहिले काय म्हणते? इसेन्शियल फॉर नॉर्मल विजन. हो बरोबर आहे, विजनसाठी लागते, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. नेक्स्ट काय म्हणते? अँटी इन्फेक्टिव्ह. अँटी इन्फेक्टिव्ह पण आहे म्हणते विटॅमिन ए. हो बरोबर आहे. नेक्स्ट काय म्हणतं? नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द ग्लँड्स अँड द टिश्यू. तर टिश्यूच्या नॉर्मल फंक्शनिंगसाठी, ग्लँडच्या नॉर्मल फंक्शनिंगसाठी विटॅमिन एची आपल्याला काय गरज असते. तर याचा अर्थ काय? 4ही ऑप्शन बरोबर, ऑल ऑफ दिस. ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल मित्रांनो की आपण एखाद्या गोष्टीचा फंक्शनचा जर क्वेश्चन बघितला आहे त्यामध्ये 3-3, 4-4 ऑप्शन आपण सगळे बरोबर टाकले. तर हे कशासाठी? तर कधी कधी तुम्हाला काय भुलवण्यासाठी, कन्फ्यूज करण्यासाठी फंक्शन देतात. तर तुमचा कुठलाही फंक्शन सुटू नये म्हणून आम्ही काय केलं आहे, या प्रकारे क्वेश्चन फॉर्म केले की विटॅमिनचा जर कुठला फंक्शन विचारला त्यामध्ये 3 फंक्शन त्याचे टाकायचेच आणि चौथा ऑल ऑफ दिस टाकायचा. ठीक आहे, याप्रमाणे काय होणार? तुमचा कुठलाही विटॅमिनचा कुठलाही फंक्शन सुटणार नाही. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं, विच अमॉंग द फॉलोइंग इज द रिचेस्ट सोर्स ऑफ द विटॅमिन ए. विटॅमिन एचा रिचेस्ट सोर्स कुठला आहे? ठीक आहे, तर काय मिल्क, एग, आमला आणि फिश लिव्हर ऑइल. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे विटॅमिन एचा रिचेस्ट सोर्स काय, तर फिश लिव्हर ऑइल. पॉज कर. तर आपण काय बघत होतो? विच अमॉंग द फॉलोइंग इज द रिचेस्ट सोर्स ऑफ द विटॅमिन ए. तर आपला आन्सर काय? फिश लिव्हर ऑइल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. विटॅमिन ए डिफिशियन्सी कॉजेस फॉलोइंग डिसऑर्डर. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे आपल्याला? विटॅमिन ए डिफिशियन्सीनं होणारे डिसऑर्डर आपल्याला बघायचे. ठीक आहे, तर पहिले काय दिले? नाईट ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस होते का? हो रे भाऊ, नाईट ब्लाइंडनेस होते. नेक्स्ट काय?
कंजंटायव्हल झिरोसिस, याचा अर्थ काय, ड्रायनेस ऑफ द कंजंटायव्हा, हे होते का, हो हे पण होते. कॉर्नियल झिरोसिस म्हणजे काय, ड्रायनेस ऑफ द कॉर्निया. आणि मग लास्टला काय, ऑल ऑफ दिस. तर हे तीनही डिसऑर्डर होतात का व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी, तर हो तीनही डिसऑर्डर काय होतात, व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे होतात. तर आपला आन्सर काय राहणार आहे, ऑल ऑफ दिस अबो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय म्हणतं. द ग्रेव मेडिकल इमर्जन्सी इन विच देर इज लिक्विफेक्शन ऑफ द कॉर्निया कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए. म्हणजे व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळं असा एखादी ग्रेव मेडिकल इमर्जन्सी होते ज्याच्यामुळे काय होतं, कॉर्नियाचं लिक्विफेक्शन होतं आणि कॉर्नियाचं काय, डिटॅचमेंट होऊ शकतं, रेटायनल डिटॅचमेंट होऊ शकतं. ठीक आहे, तर कुठला आहे तो आपण ऑप्शन बघूया. बिटॉट स्पॉट, केराटोमलेशिया, झिरोप्थॉल्मिया आणि नन ऑफ द अबो. तर अशी कुठली ग्रेव मेडिकल इमर्जन्सी आहे, ठीक आहे, तर ती आहे केराटोमलेशिया. ठीक आहे, तर केराटोमलेशियामध्ये काय होतं, परमनंट ब्लाइंडनेस येऊ शकतं, म्हणून आपण याला काय म्हणतो, इट इज अ ग्रेव मेडिकल इमर्जन्सी. ठीक आहे, तर बिटॉट स्पॉट काय, तर हे पण काय, व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी डिसऑर्डर्स आहे. आपल्या कॉर्नियावर काय असतात, पर्ली व्हाईट कलरचे स्पॉट येतात, पर्ली व्हाईट किंवा येलोइश ठीक आहे, हे काय असतात, स्पॉट येतात. त्याच्यामुळं काय होतं, कशामुळे येतं, व्हिटॅमिन ए डिफिशियन्सीमुळं. तर यावरच्या दोन्ही क्वेश्चनमध्ये आपण काय केलं आहे की व्हिटॅमिन ए डिफिशियन्सीमुळे होणारे सगळे डिसऑर्डर एकत्र केलेले आहे. बघा, नाईट ब्लाइंडनेस, कंजंटायव्हल झिरोसिस, कॉर्नियल झिरोसिस, बिटॉट स्पॉट, केराटोमलेशिया आणि झिरोप्थॅल्मिया म्हणजे पूर्ण आयचं आपलं काय, ड्रायनेस ऑफ द होल आय, पूर्ण डोळ्याचं ड्रायनेस झालं त्याला आपण काय म्हणतो, झिरोप्थॅल्मिया. तर हे सगळे कशाचे डिसऑर्डर आहे, व्हिटॅमिन ए डिफिशियन्सीचे डिसऑर्डर आहे. तर व्हिटॅमिन ए एकदम फेवरेट क्वेश्चन आहे, भरपूर त्याच्यावर क्वेश्चन येतात म्हणजे एक्झाममध्ये, आणि तुम्हाला काय वेगवेगळे डिफिशियन्सी डिसऑर्डर येत राहतात. ते सगळ्यांना आपल्याला सगळे डिसऑर्डर माहीत असणं काय आहे, तुम्हाला खूप गरजेचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट काय म्हणतंय, RDA म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, रिकमेंडेड डेली अलाउन्स. रिकमेंडेड डेली अलाउन्स ऑफ व्हिटॅमिन ए फॉर नॉर्मल ॲडल्ट अँड लॅक्टेटिंग मदर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एका क्वेश्चनमध्ये काय, दोन्ही क्वेश्चन आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की बरेचदा काय होतं, नॉर्मल ॲडल्टमध्ये विचारतात आणि लॅक्टेटिंग मदरमध्ये पण विचारतात व्हिटॅमिन एची रिक्वायरमेंट किती राहते. तर नॉर्मली आपल्याला सगळ्यालाच माहीत आहे की जे नॉर्मल ॲडल्टमध्ये, हेल्दी ॲडल्टमध्ये पाहिजे असतं त्याच्यापेक्षा थोडा जास्त काय, एक तर प्रेग्नन्सीमध्ये आणि लॅक्टेशनमध्ये आपल्याला ते न्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट असते. ठीक आहे, तर आपण बघूया 600 मायक्रोग्राम अँड 900 मायक्रोग्राम, 400 and 500 मायक्रोग्राम, देन 900 and 600 मायक्रोग्राम आणि ऑप्शन डी आहे 300 and 600 मायक्रोग्राम. ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे मित्रांनो की व्हिटॅमिन एची नॉर्मल ॲडल्टमध्ये आणि लॅक्टेटिंग मदरमध्ये काय असते, 600 मायक्रोग्राम आणि 900 मायक्रोग्राम. ठीक आहे, एवढी रिक्वायरमेंट असते. नॉर्मल ॲडल्टमध्ये 600 आणि लॅक्टेटिंग मदरमध्ये किती, 900. एका क्वेश्चनमध्ये आपण काय, दोन क्वेश्चन कव्हर करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट बघूया, विच इज द ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डीचा ॲक्टिव्ह फॉर्म आपण बघितला, आपल्याला माहीत आहे व्हिटॅमिन D2 असतं, व्हिटॅमिन D3 असतं. ठीक आहे, तर ऑप्शनमध्ये काय पहिलं, व्हिटॅमिन D1 दिलेलं आहे, कॅल्सिफेरॉल आणि कोले कॅल्सिफेरॉल किंवा व्हिटॅमिन D3 आणि ऑल ऑफ दिस. आता मला सांगा, जेव्हा ॲक्टिव्ह फॉर्म विचारलं आहे तर सगळे असणार का, नाही, स्पेशल क्वेश्चन आहे, ऑल ऑफ दिस आन्सर नसणार. आपला एखादा काय असेल तो ॲक्टिव्ह फॉर्म असेल तर कुठला असतो, तो असतो व्हिटॅमिन D3 म्हणजेच काय, कोले कॅल्सिफेरॉल. ठीक आहे, लक्षात असू द्या, बरेचदा क्वेश्चन येतो याच्यावर की व्हिटॅमिन डीचा ॲक्टिव्ह फॉर्म कुठला आहे, तर कोले कॅल्सिफेरॉल, आणि तुम्हाला ते कन्फ्यूज कशाशी करतात, तर कॅल्सिफेरॉलसोबत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट काय दिलं, विच स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डीशी संबंधित खालचे स्टेटमेंट बरोबर आहेत का, तर आपण बघूया काय म्हणते. इट फाउंड्स मेनली इन द फूड्स ऑफ द ॲनिमल ओरिजिन. व्हिटॅमिन डी काय म्हणते, ॲनिमल ओरिजिनच्याच फूडमध्ये मिळतं का, हो, व्हिटॅमिन डी काय मोस्टली ॲनिमल ओरिजिन फूडमध्ये मिळतं. नेक्स्ट काय म्हणते, इट हेल्प्स इन द ॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. तुम्हाला सगळ्याला माहीत आहे आपल्या बॉडीचे बोन कशाने बनलेले असतात, कॅल्शियमचे आणि फॉस्फरसचे, आणि कॅल्शियम आणि फॉस्फरसला ॲब्झॉर्प्शन करण्याचं काम कोण करत असला, व्हिटॅमिन डी करतं. तिसरं काय म्हणतं,
इट इज द ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ इज विटॅमिन डी इज D3 दॅट इज कोलेकॅल्सिफेरॉल. आताच आपण बघितलं. याचा अर्थ काय, तीनही स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, ऑल ऑफ दिस याचा आन्सर येऊन जाईल. एकदा परत सांगूया काय तर हे ॲनिमल ओरिजिनमध्ये मिळतं. दुसरं काय तर कॅल्शियमचा आणि फॉस्फरसचा ॲब्झॉर्प्शन करतं. आणि तिसरं काय, याचा ॲक्टिव्ह फॉर्म कुठला येतं, कोलेकॅल्सिफेरॉल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, अ डिफिशियन्सी डिसऑर्डर कॅरेक्टराइज बाय पिजन चेस्ट. पिजन चेस्ट स्पेशल आहे, लक्षात ठेवा. कर्व लेग्स आणि डिफॉर्म पेल्विस. तुम्हाला लक्षात येतं आहे की या सगळे डिफॉर्मिटी जे आहे हे बोनशी रिलेटेड आहे. ठीक आहे, डिफॉर्म पेल्विस, पेल्विस बोन डिफॉर्म झाला. कर्व लेग्स, पाय आपले काय झाले, वाकडे झाले. आणि पिजन चेस्ट म्हणजे काय, कबुतरासारखी चेस्ट झाली. ॲक्च्युअलमध्ये कसं ते आपलं सिम्पटम आहे कुठल्या डिसीजचा आहे. ठीक आहे, तर ऑप्शन बघूया, विटॅमिन के, विटॅमिन सी, विटॅमिन डी आणि विटॅमिन के. सॉरी, दोनदा विटॅमिन केचं ऑप्शन आलं आहे. ठीक आहे, दुसरं कुठलं एक विटॅमिन ई आहे असं आपण समजूया. तर काय, तर हे सगळे डिफिशियन्सी डिसऑर्डर हे सगळे सिम्पटम कुठल्या याच्यामध्ये प्रेझेंट असतात, विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे प्रेझेंट असतात. तर हे प्रेझेंट असतात, आता तुम्हाला सांगितलं बोनशी रिलेटेड काय, विटॅमिन डीमध्ये. पण हे जे सगळे सिम्पटम आहे तर याच्याशी रिलेटेड काय स्पेसिफिक डिसीज आहे. तो डिसीज कोणता आहे तो आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये बघूया. तर काय म्हटलं आहे, विटॅमिन डी डिफिशियन्सी कॉजेस विच डिसऑर्डर. विटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे कुठले डिसऑर्डर होतात. ऑप्शन वरचं आपण पेलेग्रा, टिटॅनी, रिकेट्स, बोथ बी अँड सी. ठीक आहे, तर विटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे दोन्ही डिसऑर्डर होतात. टिटॅनी पण होते आणि रिकेट्स पण होतोय. याचा अर्थ आपला ऑप्शन काय राहणार आहे, बोथ बी अँड सी. पण याच्या मागच्या क्वेश्चनमध्ये आपण काय बघत होतो की काहीतरी सिम्पटम बघितले होते, पिजन चेस्ट, कर्व लेग्स आणि डिफॉर्म पेल्विस. तर हे कशामध्ये होतात, रिकेट्समध्ये होतात. हे सगळे सिम्पटम कुठे येतात, रिकेटचे सिम्पटम आहे. आणि रिकेट कशाच्या डिफिशियन्सीमुळे होतो, विटॅमिन डी डिफिशियन्सीमुळे काय होतो, रिकेट्स होतो. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण लगेच. विटॅमिन ई इज ऑल्सो नोन ॲज. विटॅमिन ईचं तुम्हाला फक्त नाव विचारलेलं आहे. तर आपण ऑप्शन बघूया, रेटिनॉल, कॅल्सिफेरॉल, कोलेस्टेरॉल आणि टोकोफेरॉल. ठीक आहे, एक तर आपल्याला क्लिअर आहे, रेटिनॉल कशाला म्हणतो आपण, विटॅमिन एला रेटिनॉल म्हणतो. ठीक आहे, बरोबर. दुसरं काय आलं, कॅल्सिफेरॉल. ठीक आहे, कॅल्सिफेरॉल काय आहे आपला, विटॅमिन डी आहे. आणि हा काय, कोलेस्टेरॉल. याचा तर राहिला का ऑप्शन फक्त टोकोफेरॉल. तर विटॅमिन ईचं नाव काय, टोकोफेरॉल. ठीक आहे, नावामध्ये पण काय तुम्हाला कन्फ्यूज करू शकता, नाव लक्षात असलं पाहिजे. विटॅमिन एला रेटिनॉल म्हणतो, विटॅमिन डीला काय म्हणतो आपण, कोलेकॅल्सिफेरॉल किंवा विटॅमिन D2 पण असतो कॅल्सिफेरॉल. आणि टोकोफेरॉल म्हणजे काय, विटॅमिन ई. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय, विच विटॅमिन हॅज अँटी स्टर्लिटी अँड अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी. ठीक आहे, दोन क्वेश्चन परत आपण एकत्र मर्ज केलं आहे. काय म्हटलं, अँटी स्टर्लिटी आणि अँटीऑक्सिडंट. ठीक आहे, तर या दोन्ही गोष्टीचा पहिले अर्थ समजून घ्या. अँटी स्टर्लिटी म्हणजे काय, तर आपल्याला काय स्टर्लिटी येऊन जाते. ठीक आहे, मेलमध्ये किंवा फिमेलमध्ये. तर हा विटॅमिन कुठला आहे, अँटी स्टर्लिटी. याचा अर्थ तो कशासाठी असतो, चाइल्ड बिअरिंगसाठी. कशासाठी, चाइल्ड बिअरिंग. ठीक आहे, तर टोकोचा अर्थ होतो चाइल्ड बिअरिंग. आणि टोकोफेरॉल कुठला आता तुम्हाला सांगितलं, विटॅमिन ई. पण सोबत काय दिलं आहे, अँटीऑक्सिडंट. ऑक्सिडंटच्या अपोजिट काय असणार आहे, अँटीऑक्सिडंट. तो ऑक्सिडंट काय करतात, तर आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिडेशनची प्रोसेस काय करतात, घडवून आणतात. त्यांना आपलं फूड प्रॉडक्ट्स काय होतं, डिटोरेशन होतं. आणि विटॅमिन ई कशाचं काम करतं, इट इज अ व्हेरी गुड अँटीऑक्सिडंट. तर दोन्ही फंक्शन लक्षात असले पाहिजे आपल्याला विटॅमिन ईचे. एक म्हणजे काय, अँटी स्टर्लिटी, कारण की टोकोफेरॉल म्हणजे नावातच लिहिलेलं आहे की इट इज नेसेसरी फॉर द चाइल्ड बिअरिंग. ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे काय तर अँटीऑक्सिडंट. तर कुठला होऊन जाईल आपला, विच विटॅमिन, तर विटॅमिन ई इज द अँटी स्टर्लिटी अँड अँटीऑक्सिडंट. या अँटी स्टर्लिटीवर बरेचदा क्वेश्चन आले, लक्षात असू द्या तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, अमॉंग द फॉलोइंग विच विटॅमिन हॅज अँटी हिमोरेजिक प्रॉपर्टी. अँटी हिमोरेजिक प्रॉपर्टी म्हणजे काय, तर ते ब्लिडिंग डिसऑर्डरमध्ये काय येतं, ब्लिडिंग स्टॉप करण्याचं काम येतं. तर कुठलं आहे आपलं, विटॅमिन डी, रायबोफ्लोविन, विटॅमिन के आणि रेटिनॉल. ठीक आहे, तर विटॅमिन डीचे आपण फंक्शन बघितले, असं काही आहे का अँटी हिमोरेजिक, नाही आहे. रेटिनॉलचे पण आपण काय बघितले, विटॅमिन ईचे फंक्शन बघितले, असं काय आहे का, नाही आहे. ठीक आहे, तर अँटी हिमोरेजिक कुठला आहे, तर विटॅमिन के, इट इज द अँटी हिमोरेजिक प्रॉपर्टी. लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया,
विच क्लॉटिंग फॅक्टर आर द डिपेंडंट ऑफ द विटॅमिन के. बघा आताच क्वेश्चन होता अँटी हिमोरेजिक कुठलं आहे, विटॅमिन के आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आला की विटॅमिन केवर डिपेंडंट फॅक्टर कुठलं आहे. तुम्हाला माहीत आहे क्लॉटिंग फॅक्टर, जर तुम्ही काय क्लॉटिंगचं मेकॅनिझम बघितलं असेल त्याच्यामध्ये टोटल काय असतात 13 क्लॉटिंग फॅक्टर असतात. तर त्याच्यामधले यांनी काय सांगितलं की 4 असे फॅक्टर आहे जे काय विटॅमिन के डिपेंडंट आहे. ठीक आहे, तर कुठले आहे तर तुम्हाला मी डायरेक्ट आन्सर सांगतो. 2, 7 आणि 9, 10 हे काय आपले 4 विटॅमिन के डिपेंडंट फॅक्टर आहे. म्हणजे हे फॅक्टर ॲक्टिवेट होण्यासाठी किंवा काम करण्यासाठी विटॅमिन केची आवश्यकता असते. या चारहीचं तुम्ही नाव माहीत करून घेऊ शकता. एक काय प्रोथ्रोम्बिन, दुसरं प्रोकोवर्टिन, कोवर्टिन म्हणून काहीतरी असतं. थर्ड आहे आपलं कशाचं तर क्रिसमस फॅक्टर आणि 10th काय असतं स्टुअर्ट पॉवर फॅक्टर. ठीक आहे, तर हे नाव आहे तुम्हाला, पण मी तुम्हाला नंबर पण सांगितलं की 2, 7, 9, 10 लक्षात ठेवायचं. टोटल 13 काय क्लॉटिंग फॅक्टर आहे आणि हे 4ही क्लॉटिंग फॅक्टर काय आहे आपले कशावर डिपेंड आहे, विटॅमिन के डिपेंडंट आहे. प्रोथ्रोम्बिन, कोवर्टिन, देन 9th काय तर क्रिसमस फॅक्टर आणि स्टुअर्ट पॉवर फॅक्टर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट हॅपन्स इफ विटॅमिन के डिफिशियन्सी अकॉर. विटॅमिन केची डिफिशियन्सी जर झाली तर काय होऊ शकते. आता सांगितलं आपण काय इट इज अँटी हिमोरेजिक. याचा अर्थ काय होणार, ब्लिडिंग आणि क्लॉटिंग काय होणार, वाढून जाणार. तर आपण ऑप्शन बघूया. ब्लिडिंग टाईम डिक्रीज होणार का, नाही होणार. क्लॉटिंग टाईम डिक्रीजेस, बिलकुलच क्लॉटिंग टाईम डिक्रीज नाही होणार. मग काय म्हणते बोथ ब्लिडिंग अँड क्लॉटिंग टाईम डिक्रीजेस, नाही. कमी होणार आहे का, नाही. विटॅमिन के डिफिशियन्सी झाली तर वाढणार. तर थर्ड ऑप्शन बघूया आपलं काय बोथ ब्लिडिंग अँड क्लॉटिंग टाईम इन्क्रीजेस. जर विटॅमिन केची डिफिशियन्सी जर झाली तर क्लॉटिंग टाईम आणि ब्लिडिंग टाईम दोन्ही काय होतात, वाढून जातात. तर आपला आन्सर काय असणार आहे बोथ इन्क्रीजेस, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. बेरी अँड वर्निक्स इन्सेफॅलोपॅथी कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन. ठीक आहे, तर बेरी नावाचा रोग आहे आणि वर्निक्स इन्सेफॅलोपॅथी. 2 क्वेश्चन परत आपण काय एकत्र आणलेलं आहे. तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की बेरी आणि इन्सेफॅलोपॅथी कशानं होतं तर विटॅमिन B1. ठीक आहे, B1 आणि B1 कुठला आहे हा, इट इज थायमिन. ठीक आहे, लक्षात घ्या. वर्निक्स इन्सेफॅलोपॅथी आणि बेरीचे पण प्रकार असतात नंतर, ड्राय बेरी, वेट बेरी, एवढं डिटेल. ठीक आहे, तर आपण काय सांगतो कशामुळे होतं तर थायमिनमुळे होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. डिफिशियन्सी ऑफ थायमिन. बघा नेक्स्ट क्वेश्चन आला आहे. इज ऑल्सो कॉल्ड ॲज विच डिसीज. म्हणजे डिसीजचं नाव विचारलं आहे. इथं काय म्हटलं आहे एग ईटर डिसीज, मेज ईटर डिसीज, राईस ईटर डिसीज आणि ऑल ऑफ द अबो. स्पेसिफिक विचारलं आहे की नुसता थायमिन खाणारे जे पॉप्युलेशन असते, म्हणजे एखादा फूड प्रॉडक्ट आहे ज्याच्यामधून काय त्यांना थायमिन मिळतं, तर कुठला डिसीज म्हणतात. तर विटॅमिन B1 जे आहे, थायमिन जे आहे त्याच्या डिफिशियन्सीनं होणारा डिसीजला म्हणतो आपण राईस ईटर्स डिसीज. पण असं का बरं म्हणत असेल राईस ईटर्स डिसीज, म्हणजे जे तांदूळ खाणार आहे, भात खाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी. तर काय असतं विटॅमिन B1 जे आहे, थायमिन जे आहे ते ॲम्पल अमाऊंटमध्ये प्रेझेंट राहतं व्हीटमध्ये आणि राईसमध्ये. आणि जी पॉप्युलेशन आहे जी फक्त राईस खाते म्हणजे तांदूळ खाते, तर त्याच्यामध्ये काय होतं मिलिंग नावाची एक प्रोसेस असते. ठीक आहे, मिलिंग. तर मिलिंग म्हणजे ते काय सफाई वगैरे करतात, कशी तांदळाची वरचं जे कवर असतं ते सगळं निघून जातं. तर त्यामध्ये काय असतं थायमिन असतं. आणि आपण असं प्रोसेस केलेलं जर फूड खाल्लं, राईस जर खाल्लं, म्हणजे अशी पब्लिक ज्यांचं स्टॅपल फूड काय राईस आहे, तर त्याच्यामधलं काय होतं सगळं थायमिन वेस्ट होऊन जातं आणि त्यांना काय थायमिन मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं थायमिनची डिफिशियन्सी होते. म्हणून आपण थायमिनला काय म्हणतो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज राईस ईटर्स डिसीज. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट काय क्रोनिक अल्कोहोलिझम कॉज डिफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन. अल्कोहोलिझमशी रिलेटेड आलेलं आहे आणि कुठल्या विटॅमिनची डिफिशियन्सी होते असं विचारलं. आपण बघूया. रायबोफ्लोविन, विटॅमिन ए, विटॅमिन B1 आणि विटॅमिन B5. तर तुम्हाला मी आन्सर सांगतो की क्रोनिक अल्कोहोलिझमचा जर पेशंट असला तर त्याला कुठल्याही विटॅमिनची डिफिशियन्सी होते तर ती होते थायमिनची, म्हणजे विटॅमिन B1. पण क्रोनिक अल्कोहोलिझममध्ये थायमिनची डिफिशियन्सी का बरं होते तर त्यासाठी काय कारण राहतात. एक म्हणजे पुअर न्यूट्रिशन, दुसरं म्हणजे पुअर ॲब्झॉर्प्शन आणि थर्ड म्हणजे पुअर युटिलायझेशन. म्हणजे चांगल्यानं काय न्यूट्रिएंट घेणं पण होत नाही,
ॲब्झॉर्ब पण होत नाही आणि ते ॲब्झॉर्ब झालेल्याचं काय युटिलायझेशन पण होत नाही. तर हे सगळं कशामुळे होतं, क्रोनिक अल्कोहोलिझममुळे होतं. तर ते कुठलं विटॅमिन आहे, विटॅमिन B1 दॅट इज थायमिन डिफिशियन्सी होते क्रोनिक अल्कोहोलिझममुळे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतं, अँग्युलर स्टोमॅटायटिस, चिलोसिस आणि ग्लॉसायटिस इज कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन. कुठल्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे या सगळे डिसऑर्डर होतात. तर आपण बघूया रेटिनॉल, रायबोफ्लोइन, टोकोफेरॉल आणि सायनोकोबालामाइन. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिले अँग्युलर स्टोमॅटायटिस किंवा चिलोसिस म्हणजे काय होतं, तर क्रॅकिंग ऑफ लिप्स. हे जे आपले एज असतात लिप्सचे ते क्रॅक होतात, त्याला आपण काय म्हणतो स्टोमॅटायटिस और चिलोसिस. ठीक आहे. नेक्स्ट काय ग्लॉसायटिस. ग्लॉसायटिस म्हणजे काय होतं, इन्फ्लामेशन ऑफ टंग. ठीक आहे. जे टंगचं इन्फ्लामेशन होतं त्याला आपण काय म्हणतो ग्लॉसायटिस. आणि कशाच्या कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतं, तर हे होतं रायबोफ्लेविनमुळे. ठीक आहे. लक्षातच द्या तीनही गोष्टी आपण एकत्र आणलेल्या आहे. अँग्युलर स्टोमॅटायटिस, चिलोसिस आणि ग्लॉसायटिस कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन रायबोफ्लोविन. पण रायबोफ्लोविनचं नाव काय तुम्हाला माहिती आहे, रायबोफ्लोविनला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड एज B2. ठीक आहे, B2. नेक्स्ट काय आपला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. द 3 Ds, 3 D कुठल्या डिसऑर्डरशी रिलेटेड आहे. तर पहिलं काय, डायोरिया, डिमेन्शिया अँड डर्मॅटायटिस कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन. कुठल्याही विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळं हे 3 काय होतात, डी होतात. डी म्हणजे डायोरिया, डिमेन्शिया आणि डर्मॅटायटिस. तर ऑप्शनकडे बघूया काय दिलं, पेंटोथेनिक ॲसिड, निकोटोनिक ॲसिड, रायबोफ्लोविन ॲसिड आणि ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे. तर याचा आन्सर आपल्याला माहीत आहे. तर हे कशामुळे होतात, तर हे निकोटिनिक ॲसिड. तर निकोटिनिक ॲसिड म्हणजे कुठला विटॅमिन आहे, निकोटिनिक ॲसिड तुम्हाला नवीन वाटत असेल तर हा आहे नायसिन. ठीक आहे. नायसिन नावाचा जो विटॅमिन आहे त्यालाच काय म्हणतो निकोटिनिक ॲसिड. तर तुम्हाला फिरवण्यासाठी कन्फ्यूज करण्यासाठी या प्रकारे ॲसिड असं नाव दिलं आहे. तर हे कशामुळे होतं, नायसिन डिफिशियन्सीमुळे होतं. ठीक आहे. तर हे काय नायसिन डिफिशियन्सीचे डिसऑर्डर आहे, पण त्याच्यामुळे काय होतं आणखी एक डिसीज होतो. तर आपण ते नेक्स्ट क्वेश्चन मग बघूया कुठे होतं. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच विटॅमिन इज सिंथेसाइज फ्रॉम अमिनो ॲसिड ट्रिप्टोफन. ठीक आहे. ट्रिप्टोफन काय तुम्हाला जर थोडं आठवत असेल, थोड्या वेळापूर्वीच आपण सांगितलं इट इज इसेन्शियल अमिनो ॲसिड. तर ट्रिप्टोफनची जर आपल्याला काय झाली डिफिशियन्सी जर झाली तर त्याच्यामुळे नंतर त्या अमिनो ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे फर्दर कुठल्याही विटॅमिनची डिफिशियन्सी होते. तर ऑप्शन बघूया, नायसिन, रायबोफ्लोविन, विटॅमिन सी आणि विटॅमिन डी. तर तुम्हाला आन्सर सांगून देतो मित्रांनो, नायसिन डिफिशियन्सी होते. कशामुळे, ट्रिप्टोफन हे अमिनो ॲसिड नसलं तर. पण ट्रिप्टोफनमुळे नायसिन काय होतं, तर ट्रिप्टोफन इज द प्रिकर्जर ऑफ निकोटिनिक ॲसिड. प्रिकर्जर म्हणजे काय, तर कुठलीही गोष्ट बनवण्यासाठी आपल्याला अगोदरची गोष्ट लागते किंवा एखाद्या गोष्टीपासून आपण दुसरी गोष्ट मिळवतो, त्या पहिल्या गोष्टीला आपण काय म्हणतो प्रिकर्जर म्हणतो. ठीक आहे. तर ट्रिप्टोफन कशाचा प्रिकर्जर आहे, नायसिनचा प्रिकर्जर आहे. म्हणजे नायसिन फॉर्मेशनसाठी आपल्याला काय लागतं, ट्रिप्टोफन लागतं. म्हणून जर ट्रिप्टोफनची जर काय झाली डिफिशियन्सी जर झाली तर अल्टिमेटली काय होणार आहे, नायसिनची डिफिशियन्सी होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट काय म्हणतं, इन अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट विच विटॅमिन इज गिवन अलॉंग विथ द आयसोनियाझाइड. आता तुम्हाला अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट माहीत आहे काय, ती HRZDS शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे. आयसोनियाझाइड, रिफाम्सिन, पायरिझिनामाइड, इथाम्ब्युटोल आणि स्ट्रेप्टोमायसिन हे पण माहीत असू द्या. कधी कधी TBचे ड्रग विचारतात, मेडिकल सर्जिकलशी रिलेटेड आहे पण माहीत असू द्या. ठीक आहे. तर ही काय आपली TBची ट्रीटमेंट आहे. पण असं कुठलं विटॅमिन आहे जे आपण आयसोनियाझाइड सोबत देतो, याचा अर्थ आयसोनियाझाइड काय असेल, त्या विटॅमिनचा काय असेल, अँटी असेल. ठीक आहे. तर अँटागोनिस्ट म्हणतो आपण त्याला, अँटी म्हणजेच अँटागोनिस्ट. ठीक आहे. अँटागोनिस्ट कुठल्या विटॅमिनचा आहे, तर आपण ऑप्शन बघूया, विटॅमिन B1, B2, B6 आणि विटॅमिन B12. तर कुठल्या विटॅमिनचा आहे, विटॅमिन B6. विटॅमिन B6. ठीक आहे. तर B6 तर तुम्हाला याचं नाव माहीत पाहिजे. तर विटॅमिन B6 म्हणजे कुठला आहे, पायरोडॉक्झिन. ठीक आहे, पायरोडॉक्झिन. तर हा आयसोनियाझाइड जो आहे हा काय, या विटॅमिन B6चा पायरोडॉक्झिनचा अँटागोनिस्ट आहे.
आणि तुम्हाला माहीत आहे TBची ट्रीटमेंट काय असते, लॉंग टर्म ट्रीटमेंट असते, कधी 6 मंथसाठी असते, कधी 1 इयरसाठी म्हणते. आणि एवढ्या इयरपर्यंत 6 मंथसाठी किंवा 12 महिन्यासाठी जर तुम्ही आयसोनियाझाइड खाल्ली तर तो अँटागोनिस्ट काय करतो, या विटॅमिनला पूर्ण नष्ट करून टाकतो. म्हणून तुम्हाला काय करावं लागते, अलॉंग विथ, ठीक आहे, गिवन अलॉंग विथ आयसोनियाझाइड. आयसोनियाझाइडची ट्रीटमेंट जर चालू असेल तर त्यासोबतच तुम्हाला काय विटॅमिन B6 पायरोडॉक्सिन देणं गरजेचं आहे. ठीक आहे, आलं असेल तुमच्या लक्षात हा मुद्दा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. डिफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन कॉज मेगॅलोब्लास्टिक और मॅक्रोसायटिक ॲनिमिया. आता मेगॅलो आणि मॅक्रोचा अर्थ काय होतं तर मोठा. तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्ही मॅक्रोसायटिक. ठीक आहे, आपले नॉर्मल RBC कशा असतात, नॉर्मोसायटिक आणि नॉर्मोक्रोनिक. म्हणजे नॉर्मल त्यांचं काय सेलचा साईज असतो आणि नॉर्मल काय कलर असतो. पण इथे काय म्हटलं आपल्याला, कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया होतो. म्हणजे काय तर सेलचा साईज मोठा होऊन जातो आणि ते काय होतात त्या ब्लड व्हेसल्समधून पास होत नाही. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, मेगॅलोब्लास्टिक किंवा मॅक्रोसायटिक. मॅक्रो म्हणजे मोठे, ठीक आहे, साईज त्यांची काय होते लार्ज होऊन जाते. ठीक आहे, तर कशाच्या डिफिशियन्सीमुळे काय होतो मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया होतो. तर बरेचदा हा क्वेश्चन येतो एक्झाममध्ये. आपण ऑप्शन बघूया, फॉलिक ॲसिड, नायसिन, रेटिनॉल आणि थायमिन. ठीक आहे, तर थायमिनचे आपल्याला माहीत आहे, रेटिनॉलचे माहीत आहे, नायसिनचे पण आपल्याला काय डिफिशियन्सी डिसऑर्डर माहीत झाले. तर मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया कशामुळे होतो तर फॉलिक ॲसिडमुळे होतो. ठीक आहे, अलॉंग विथ फॉलिक ॲसिड याच्यामध्ये B12ची पण डिफिशियन्सी असते. ठीक आहे, लक्षात असू द्या की फॉलिक ॲसिड आणि विटॅमिन B12 दोघांच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं तर आपलं मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया होतो. ठीक आहे, आणि विटॅमिन B12च्या डिफिशियन्सीमुळे पण आणखी एक ॲनिमिया होतो, ते आपण बघूया. नेक्स्ट पुढे क्वेश्चन असेल असतो. ठीक आहे, पेलेग्रा इज कॉज बाय द डिफिशियन्सी ऑफ विच इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. ठीक आहे, तर आत्ताच आपण बघितलं तर 3 D सांगितले होते, डायरिया, डर्मॅटायटिस आणि डिमेन्शिया. तर हे कशाचे आहेत सगळे तर हे नायसिन डिफिशियन्सीमुळे. ठीक आहे, निकोटिनिक ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे, नायसिनच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं तर पेलेग्रा होतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. फॉलिक ॲसिड डिफिशियन्सी कॉज विच डिसऑर्डर ड्युरिंग फिटल लाईफ. ठीक आहे, फॉलिक ॲसिडची डिफिशियन्सी फिटल लाईफमध्ये म्हणजे एकदम अर्ली फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये. ठीक आहे, जेव्हा काय असतं फिटस ग्रो होत राहतं फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये, तेव्हा फॉलिक ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे कुठला डिसऑर्डर होतं. तर आपण ऑप्शन बघूया, नाईट ब्लाइंडनेस, इनफर्टिलिटी आणि न्यूरल ट्यूब डिफेक्ट किंवा ऑल ऑफ दिस. तर याचं स्पेसिफिक आन्सर आहे न्यूरल ट्यूब डिफेक्ट. ठीक आहे, तर फॉलिक ॲसिड काय असतं हे न्यूरल ट्यूब फॉर्मेशनसाठी लागतं. ठीक आहे, आणि हे कधी देतो आपण तर बिफोर कन्सेप्शन. ठीक आहे, एखादी गर्ल असेल, वुमन असेल, तिला प्रेग्नन्सीच्या पहिले काय घ्यायला पाहिजे, फॉलिक ॲसिडचं सप्लिमेंट घ्यायला पाहिजे, पण कधी 1 मंथ बिफोर कन्सेप्शन. ठीक आहे, जर प्लॅन प्रेग्नन्सी जर असेल तर 1 मंथ बिफोर काय कन्सेप्शन त्यांनी काय घ्यायला पाहिजे, फॉलिक ॲसिड घ्यायला पाहिजे. पण फॉलिक ॲसिड का बरं घ्यायला पाहिजे तर काय होतं तुम्हाला आत्ता सांगितलं, तर न्यूरल ट्यूब डिफेक्ट कधी होतात तर फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये. ठीक आहे, फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये किंवा फर्स्ट मंथमध्ये पण तुम्ही म्हणू शकता, एकदम स्पेसिफिक जर म्हणलं तर फर्स्ट मंथमध्ये. तर पहिल्या मंथमध्ये तर वुमनला काय माहीत पण नसते ती प्रेग्नंट आहे. जेव्हा तिचं फर्स्ट पिरियड मिस होतं तेव्हा तिला कळतं मी प्रेग्नंट आहे. पण तिला प्रेग्नन्सीबद्दल माहीत होण्याच्या अगोदर काय होतं हे न्यूरल ट्यूब डिफेक्ट आलेलं असतं. हे न्यूरल ट्यूब डिफेक्ट पण तुम्हाला माहीत आहे कुठले असते, स्पायना बिफिडा असतं, पायना बिफिडा ऑकल्टा असतं, मिनिंगोसील असतं, मेनिंजोमायलोसील असतं. हे नाव तुम्हाला माहीत पाहिजे, पीडियाट्रिकच्या क्वेश्चन आन्सर सेटमध्ये तुम्हाला सगळं कवर होऊन जाईल. ठीक आहे, तर आपला क्वेश्चन काय होता, फॉलिक ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे फिटल लाईफमध्ये काय होतं न्यूरल ट्यूब डिफेक्ट होतात. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा हे डिफेक्ट आपण अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो, बिफोर कन्सेप्शन 1 मंथ मदरला आपण काय करतो सप्लिमेंट देतो फॉलिक ॲसिडचे, आणि हे कधी येतात पहिल्या मंथमध्ये येतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट आहे RD ऑफ फॉलिक ॲसिड फॉर ॲडल्ट. ठीक आहे,
ॲडल्टसाठी फॉलिक ॲसिडचा डोस विचारलेला आहे. ठीक आहे, तर ऑप्शन बघूया. 100 मायक्रोग्राम, 200 मायक्रोग्राम, 300 मायक्रोग्राम आणि 400 मायक्रोग्राम. तर फॉलिक ॲसिडचं सप्लिमेंट काय असतं आपलं? 400 मायक्रोग्राम. ठीक आहे, डायरेक्ट आन्सर आहे याचा. टेक्निकल क्वेश्चन, टेक्निकल म्हणजे आपलं थेरॉटिकल क्वेश्चन आहे फॉलिक ॲसिडचा. त्यानंतर काय नेक्स्ट, RD ऑफ फॉलिक ॲसिड फॉर प्रेग्नंट वुमन. तर प्रेग्नंट वुमनसाठी काय असतं? रिकमेंडेड डेली अलाउन्स काय असतो? तर सेम असतं. प्रेग्नंट वुमनसाठी पण काय असतं? 400 मायक्रोग्राम असतं. पण एखाद्या प्रिव्हियस प्रेग्नन्सीमध्ये जर मदरमध्ये काय झालं असेल, न्यूरल ट्यूब डिफेक्ट झाला असेल, तर मॅक्झिमम तिला काय 800पर्यंत आपण फॉलिक ॲसिड देऊ शकतो. पण नॉर्मल काय असतं? रिकमेंडेड डेली अलाउन्सप्रमाणे प्रेग्नंट वुमनसाठी पण आपण काय करतो? फॉलिक ॲसिड 400 मायक्रोग्रामच देतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. पेरिफेरल न्यूरायटिस इज कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ विच व्हिटॅमिन. ठीक आहे, मगाशी आपण काहीतरी बघितलं होतं. काय सांगितलं होतं? अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट. कुठलं ड्रग देतो आपण? आयसोनियाझाईड. तर आयसोनियाझाईडमुळे काय होतं? काय? पेरिफेरल न्यूरायटिस. आणि कुठला व्हिटॅमिन कमी झाल्यामुळे होत असेल मग पेरिफेरल न्यूरायटिस? तर हे कशामुळे होतं? तर पायरोडॉक्सिन, म्हणजेच कुठला? व्हिटॅमिन B6. ठीक आहे, तर पेरिफेरल न्यूरायटिस इज कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विच व्हिटॅमिन? पायरोडॉक्सिन. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे? 50 क्वेश्चन आन्सरचा सेट एक संपवलेला आहे. हा फक्त एकच सेट नाही येणार, तर प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला काय असे 50-50 क्वेश्चनचे वेगवेगळे सेट पाहायला मिळतील. आणि एक्झामच्या पहिले आपण मॅक्झिमम प्रयत्न करूया की तुमची काय जास्तीत जास्त क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला काय चांगल्यात चांगलं यश संपादन करता येईल. पण तुम्हाला आमचं मनोबल फक्त वाढवायचं आहे. कसंच तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणखी एक माहिती सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला काही स्पेसिफिक जर हवं असेल, कोणाला फॉर्मबद्दल भरण्याबद्दल माहिती हवी असेल किंवा डॉक्युमेंट्स अपलोडबद्दल काही माहिती हवी असेल किंवा एक्झामशी रिलेटेड काही प्रॉब्लेम जर असेल, तर आपल्या व्हिडिओवर काय करा, तुम्ही फक्त कमेंट करा. किंवा काही स्पेसिफिक एखाद्या टॉपिकवर तुम्हाला काय असेल व्हिडिओ हवा असेल किंवा एखादा सब्जेक्ट जर कोणाचा वीक असेल, त्या सब्जेक्टवर जर व्हिडिओ हवे असेल, तर तुम्ही काय करा, फक्त आपल्याला कमेंट करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही काय व्हिडिओ किंवा माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवूया. थँक्यू.